शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी याचिकांवर मॅरेथॉन सुनावणी होणार आहे। आजपासून 24 नोव्हेंबरपर्यंत ही सुनावणी असेल। यामध्ये शिवसेनेच्या दोन्ही बाजूंकडल्या आमदारांच्या साक्षी नोंदवल्या जातील। त्याशिवाय व्हीप बजावणाऱ्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांची देखील साक्ष नोंदवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आता भाजपनं जोरदार तयारी सुरू केलेली आहे। निवडणूक प्रमुखांना आता भाजप विशेष प्रशिक्षण देत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी भाजपचा खासदार आणि आमदार नाही त्या मतदारसंघातल्या निवडणूक प्रमुखांचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला असून त्या मतदारसंघांचा या निमित्तानं आढावा घेतला जाणार आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे सज्ज आहे। अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवतीर्थवर बैठक बोलावलेली आहे। या बैठकीमध्ये लोकसभा आणि पदवीधर निवडणुकांच्या बाबतीतली चर्चा होणार आहे। आगामी निवडणुकीत मनसे किती जागा लढवणार या संदर्भातला एक अहवाल तयार करण्यात आलेला आहे। हा अहवाल राज ठाकरे यांच्याकडे देण्यात आलेला असून राज ठाकरेंनी ही बैठक बोलावलेली आहे। मनोज जरांगे पाटलांची इगतपुरीमधल्या शेणीत इथं सभा पार पडणार आहे। या सभेसाठी सुमारे 35 एकर जागेवर आयोजन आणि नियोजन करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडे आणि प्रासंगिक गीतं देखील यावेळेला सादर केली जाणार असल्याचं समजतंय। राज्यामध्ये ऊस दरावरनं ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत। अशातच ऊस दराचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मंत्रालयात महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांनी ही बैठक बोलावलेली आहे। मात्र या बैठकीला राजू शेट्टी उपस्थित राहणार नसल्याचं सांगण्यात येत आहे। जळगावातल्या नशिराबादमध्ये ठाकरे गटातल्या पदाधिकाऱ्यांचा नगर परिषदेतल्या अधिकाऱ्यांसोबत वाद झाला। ठाकरे गटाचे पदाधिकारी रस्त्याच्या कामासंदर्भात माहिती विचारण्यासाठी गेले असता अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी बाचाबाची केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। रस्त्याच्या कामासंदर्भातली माहिती लवकरात लवकर न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलनाचा इशारा ठाकरे गटानं दिलेला आहे। रत्नागिरीतल्या वळणे गावातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। विकास कामांच्या जोरावर पुन्हा निवडून येऊ, आपल्याला पराभूत करण्याची हिंमत विरोधकांमध्ये नाही असं योगेश कदम यांनी म्हटलंय। धाराशिवमधल्या पांगधरवाडी इथल्या पाईपलाईनचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे। शासनानं ठरवून दिलेल्या अंदाजपत्रकानुसार काम होत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी हे काम बंद पाडलंय। कामात कुचराई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे, तर प्रशासनानं काम सुरूच ठेवल्यानं नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। यंदा मोठ्या प्रमाणावर बी फार्म आणि डी फार्म महाविद्यालयांच्या संख्येत वाढ झालेली आहे। उशिरा सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेचा फटका महाविद्यालयातल्या प्रवेशांना बसलेला आहे। राज्यात बी फार्मच्या 5 विद्यालयांमध्ये एकाही विद्यार्थ्यानं प्रवेश अजूनही घेतलेला नाही। मराठवाड्यात बी फार्मच्या 94 विद्यालयांमध्ये 48.25% तर डी फार्मच्या 132 महाविद्यालयात 22.6% जागा रिक्त आहेत। म्हाडामार्फत काढण्यात येणाऱ्या घरांच्या सोडतीत पूर्वीप्रमाणेच प्रतीक्षा यादी जाहीर करण्याचा मुंबई गृहनिर्माण मंडळाचा मानस आहे। मात्र प्रतीक्षा यादीची मुदत वर्षभराची असावी असा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे। हा प्रस्ताव मंजूर होईल अशी मंडळाला आशा आहे आणि त्यामुळे म्हाडाच्या पुढील सोडतीमध्ये पूर्वीप्रमाणेच 100% प्रतीक्षा यादी जाहीर करता येईल याकडे एका अधिकाऱ्यानं लक्ष वेधलंय। पुढची बातमी बघूया। यंदाच्या दिवाळीमध्ये प्रवाशांनी एसटी प्रवासाला पसंती दिल्यामुळे एसटीच्या उत्पन्नाचा नवा विक्रम झालेला आहे। 20 नोव्हेंबरला एसटी महामंडळाच्या इतिहासातील विक्रमी उत्पन्नाची नोंद झालेली आहे। एकाच दिवसात राज्यातनं 37 कोटी 63 लाखांची कमाई झाली आहे। यापूर्वी 16 नोव्हेंबरला 35 कोटींचं उत्पन्न मिळालं होतं, तर गेल्या 20 दिवसात एसटीचं उत्पन्न 510 कोटींपर्यंत पोहोचलेलं आहे। धाराशिवमध्ये प्रशासनानं लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केलेली असून यादीमध्ये तब्बल 65,000 बोगस मतदार असल्याचं समोर आलेलं आहे, तर काही मयत असून त्यांची नावं देखील यादीतनं कमी करण्यासाठी त्यांना लेखी नोटीस पाठवण्यात आलेली आहे। जिल्हाधिकारी सचिन उंबासे यांनी याबाबतची माहिती दिली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीन आणि सोयाबीनच्या दरांमध्ये काहीशी सुधारणा झालेली आहे। देशातल्या बाजारातही सोयाबीनच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली आहे। सोयाबीनला
4,900 ते 5,100 रुपयांचा दर मिळाला आहे, तर बाजारातली आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. देशातल्या बाजारात कापसाच्या दरात सुधारणा झालेली आहे. दिवाळीनंतर अनेक बाजारांमध्ये कापसाच्या खरेदी विक्रीला सुरुवात झालेली आहे, तर अनेक जिनिंगचे व्यवहार देखील सुरू झालेले आहेत. देशात कापसाला सरासरी 7,000 ते 7,400 रुपयांपर्यंतचा दर मिळतोय. राज्यातल्या बाजारांमध्ये आल्याची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे, तर नवा माल बाजारामध्ये पुढील 1 ते 1.5 महिन्यामध्ये सुरू होणार आहे. सध्या आल्याचे दर 7,000 ते 9,000च्या दरम्यान आहेत. यंदा बदलत्या वातावरणाचा फटका आल्याच्या पिकाला बसला आहे. परिणामी उत्पादन देखील यंदा कमी असू शकतं असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. बाजारात गवारीची आवक कमी असल्यानं गेल्या काही महिन्यांपासून गवारीला चांगला दर मिळत नाहीये. बाजारात गवारीची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. गेल्या 3 महिन्यांपासून बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झालेला आहे. परिणामी गवारीला प्रति क्विंटल 4,000 ते 5,000 रुपयांचा दर मिळतोय. ज्वारीचा दर गेल्या काही महिन्यांपासून टिकून आहे. सध्या बाजारात मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्यानं ज्वारीला वाण आणि गुणवत्तेप्रमाणे 3,000 ते 5,000 रुपयांचा दर मिळतोय. यंदा ज्वारीचा पुरवठा मागणीपेक्षा कमी असू शकतो. परिणामी ज्वारीच्या दराला चांगला आधार मिळू शकतो असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करतायत. कल्याणच्या एसटी डेपोमध्ये सध्या बसेसचा तुटवडा आहे, त्यामुळे प्रवाशांना तासनतास बससाठी ताटकळत उभं राहावं लागतंय. बऱ्याच वेळानंतर येणाऱ्या बसमध्ये चढण्यासाठी मग प्रवाशांची धावपळ सुरू होतीये. अकोल्यातल्या मूर्तिजापूरमध्ये गोवंशाची तस्करी पोलिसांनी रोखली आहे. हेंडच फाट्यावर एका वाहनामधनं 40 गुरांची सुटका करण्यात आलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकासह 3 ताब्यात घेतलंय. कार्तिकी पौर्णिमा यात्रेच्या निमित्तानं बीडच्या श्री क्षेत्र कपिलधारकडे निघालेल्या गडगा, बिचकुंदा, वेलूर या मानाच्या दिंड्यांचं परळीमध्ये आगमन झालं. यावेळेला फटाक्यांची आतषबाजी करत दिंड्यांचं स्वागत झालं. या दिंड्यांमध्ये हजारो भाविक सहभागी झाले. प्रभू वैजनाथ मंदिरासमोर रिंगण सोहळा देखील पार पडला. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. रत्नागिरीतल्या दापोलीमधले वारकरी सुद्धा 450 किलोमीटरचा पायी प्रवास करून पंढरपूरमध्ये दाखल झाले. बुलढाण्यातल्या लोणारमध्ये शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये शेकडो बैलगाड्या सहभागी झाल्या. तब्बल 20 वर्षांनंतर लोणारमध्ये शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं. राज्यभरातनं स्पर्धेसाठी बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. यावेळेला बैलगाडा हाकण्याचा मोह प्रतापराव जाधव यांना आवरता आला नाही. गोंदियातल्या अर्जुनी मोरगावमधल्या खांबे इथं शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं होतं. या शंकरपटात पहिल्या दिवशी तब्बल 160 बैलजोड्या धावल्या. त्यातील काही सेकंदात अव्वल ठरलेल्या 134 जोड्यांची स्पर्धा घेण्यात आली. आमदार रोहित पवारांची युवा संवाद यात्रा बीडच्या गेवराईमधल्या जाते गावात पोहोचलेली आहे. यावेळेला शेतकऱ्यांकडून रोहित पवारांचं स्वागत करण्यात आलंय. उत्पादन खर्च आणि शेतमालाचे कमी झालेले दर यामुळे शेती परवडत नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी रोहित पवारांकडे मांडलेली आहे. तसंच अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावेत अशी विनंती देखील इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे. अकोल्यामध्ये राणी सती यांच्या 742व्या जन्मदिनाच्या निमित्तानं दीपोत्सव साजरा करण्यात आला. शहरातल्या राम मंदिरात 742 दिवे लावून राणी सती यांचा जन्मोत्सव साजरा झाला. यावेळेला संपूर्ण राम मंदिर राम दिव्यांनी उजळून निघालेलं होतं. धाराशिवमधल्या तुळजापूरमध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये राज्यातल्या 65 संघटनांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आमदार सतेज पाटलांच्या प्रयत्नातनं कोल्हापुरात थेट पाईपलाईनचं पाणी आल्यानं सतेज पाटलांचा नागरी सत्कार करण्यात आला. पृथ्वीराज चव्हाणांच्या उपस्थितीत शाहू महाराजांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडलाय. या योजनेवरनं विरोधकांनी टीका केली, मात्र जनतेचा विश्वास सार्थ केल्याची भावना यावेळेला सतेज पाटलांनी व्यक्त केली आहे. थेट पाईपलाईन योजनेमुळे कोल्हापूर शहराला मुबलक आणि स्वच्छ पाणी मिळणार आहे. 50 वर्षांचं हे स्वप्न पूर्ण होतं का नाही याची काळजी होती, मात्र यावेळेला राज्यामध्ये केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं म्हणून ही योजना मंजूर झाली असं मत पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केलं. थेट पाईपलाईन योजनेमुळे कोल्हापूर शहराचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. मात्र या योजनेमुळे मुबलक पाणी मिळेल. मात्र पाणी मिळालं म्हणून पाण्याचा अपव्यय करू नका असं आवाहन शाहू महाराजांनी केलेलं आहे.
कोल्हापूर शहराचा विकास अधिक गतीनं व्हायला हवा. सतेज पाटलांना साथ दिली तर विकासाची गती वाढेल असंही शाहू महाराजांनी म्हटलंय. खरी वाईल्ड लाईफ ही शहरात आहे. एक काळ होता जेव्हा कमळासोबत वाघ होता असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपचं नाव न घेता टोला लगावलाय. मुंबईतल्या जहांगीर कला दालनामध्ये वन्यजीव विषयावर छायाचित्रांचं विशेष प्रदर्शन भरवण्यात आलं. या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. मनसेनं आता लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केलेली आहे. बुलढाण्यातनं मनसे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. या संदर्भात शेगावात महत्त्वाची बैठक झाली आहे. बैठकीनंतर पक्ष निरीक्षक जयप्रकाश बावस्कर यांनी ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. शेतकरी कष्टकरी सुजलाम सुफलाम होऊ देत, राज्यातली जनता सुखी समाधानी होऊ दे अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी अंबाबाईच्या चरणी केलेली आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. पंढरपूरमधल्या शासकीय महापूजेचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. मराठा आंदोलकांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झालेली असून मराठा आंदोलकांच्या सगळ्या 5 मागण्या मान्य झाल्यानं त्यांचा विरोध आता मावळलेला आहे. मराठवाडा पाणी प्रकरणी सुप्रीम कोर्टानं आता मोठा निर्णय दिलाय. उत्तर महाराष्ट्रातल्या धरणांमधनं जायकवाडीमध्ये 8.6 टीएमसी पाणी सोडलं जाईल. त्यामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा मिळालाय. मराठवाडा पाणी प्रश्नाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयानंतर राजेश टोपेंनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानलेत. कायदेशीररित्या पाणी सोडणं बंधनकारक आहे आणि सोडलं गेलंच पाहिजे असं मत राजेश टोपेंनी व्यक्त केलंय. पाणी सोडण्याला कोर्टानं स्थगिती दिलेली नसली तरी पुढची सुनावणी 12 डिसेंबरला आहे आणि त्यामुळे पाण्याचं अवलोकन आणि नियोजन करावं. नांदूर माध्यमेश्वरमधनं थेट जायकवाडीला पाणी देण्यासाठी पाईपलाईन करावी अशी मागणी देवयानी फरांदे यांनी केलेली आहे. 6 टीएमसी पाणी वाया जातं ते वाचवलं गेलं पाहिजे असं देखील फरांदे यांनी म्हटलंय. आंतरवालीला पोहोचण्याआधी मुख्यमंत्र्यांनी टाइम बॉन्ड द्यावा, अन्यथा मी माझी भूमिका जाहीर करेन असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे. सरकारनं मराठ्यांचा अंत पाहू नये असा इशारा देखील त्यांनी दिलाय. जातीय दंगली घडवण्याची सुरुवात त्यांनी केली. एका व्यक्तीमुळे त्यांच्यामध्ये आता फूट पडली आहे अशी नाव न घेता त्यांनी भुजबळांवर टीका केली आहे. मराठा ओबीसी वाद कोण पेटवतंय हे लोकांना माहिती आहे असा टोला काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी सत्ताधाऱ्यांना लगावलेला आहे. जातनिहाय जनगणना करून बिहारप्रमाणे आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी सुद्धा चव्हाणांनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात आमदार बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. सरकारनं लवकरात लवकर आरक्षणावर तोडगा काढावा. जरांगे पाटलांच्या भूमिकेला पाठिंबा देत आरक्षण मिळालं नाही तर रस्त्यावर उतरू असा इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे. नंदुरबारमधल्या नवापूरमधनं जाणाऱ्या धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू आहे. अशातच विसरवाडी गावाजवळच्या पुलाचं काम सुद्धा रखडल्यानं वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी करत जालन्यामध्ये सुरू असलेल्या धनगर समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. आंदोलकांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेकही केली. कार्यालयाचं गेट तोडून धनगर जिल्हाधिकारी कार्यालयात धुडगूस घातला गेला. जालन्यातल्या घटनेनंतर कपिल दहेकर आणि दीपक बोऱ्हाडेसह 10 ते 12 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. शासकीय मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. 10 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. धनगर समाज शांत आहे. धनगर आरक्षण अंतिम टप्प्यात आहे. मात्र आंदोलकांनी संयमानं वागण्याची गरज आहे. प्रशासनानं वेळेवर येऊन निवेदन स्वीकारलं असतं तर आंदोलक आक्रमक झाले नसते असं मत शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केलंय. जालन्यातल्या या घटनेवर जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. कालपासून मोर्चा आयोजकांच्या संपर्कात प्रशासन होतं. प्रशासन आयोजकांसोबत चर्चा करणार होतं. मात्र प्रशासनाकडून दखल घेतली गेली नसल्याचा गैरसमज झाला आणि हा सगळा गैरसमजात्मक प्रकार घडला असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.